नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जुलै महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुजाता सौनिक. गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यासोबतच त्या आता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव ठरलेल्या आहेत. त्यांनी नितीन करार यांची जागा घेतली असून नितीन करार हे 30 जून 2024 या दिवशी सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि सुजाता सैनिक या 1987 बॅचच्या IAS अधिकारी आहेत. आणि जे पद आहे मुख्य सचिव, हे पद राज्य सरकारचं सर्वोच्च कार्यकारी पद आहे. मुख्य सचिव हे राज्य सरकारचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी व सर्वात वरिष्ठ नागरी सेवक असतात. मुख्य सचिव हे राज्य प्रशासनाच्या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्याचे प्रमुख सल्लागार म्हणून काम करतात. ते राज्य मंत्रिमंडळाचे पदसिद्ध सचिव देखील असतात, म्हणून त्यांना मंत्रिमंडळाचं सचिव असं देखील म्हटलं जातं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 सुजाता सौनिक. पुढचा प्रश्न, नुकत्याच संपन्न झालेल्या ब्रिक्स गेम 2024 मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29. ब्रिक्स काय तर ब्रिक्स म्हणजे BRICS. ब्रिक्स हे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे. आणि या ब्रिक्समध्ये 1 जानेवारी 2024 पासून इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे 4 देश नवीन सदस्य देश बनलेले आहेत. यामुळे आता ब्रिक्सचे एकूण मेंबर देश झालेले आहेत 9. कोणते 9? ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया आणि UAE हे 9 देश आता ब्रिक्सचे सदस्य देश आहेत. ब्रिक्सची स्थापना झालेली आहे 16 जून 2009 या दिवशी. आणि गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे आणि आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे हे ब्रिक्सचं एम आहे किंवा उद्देश आहे. आणि ब्रिक्स गेम जे आहे ते एक वार्षिक मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट आहे. सामान्यतः त्या वर्षामध्ये ज्या देशाकडे ब्रिक्सचं अध्यक्षपद असतं तो देश या ब्रिक्स गेमचं आयोजन करतो. पहिल्यांदा ब्रिक्स गेम 2017 मध्ये चीनमध्ये संपन्न झाले होते. आणि यावर्षी किंवा 2024चे ब्रिक्स गेम नुकतेच 12 ते 23 जून 2024 या कालावधीमध्ये रशियामध्ये कझान या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. यावर्षी या स्पर्धेमध्ये पदक तालिकेमध्ये पहिल्या क्रमांकावर 509 पदकांसह रशिया राहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर बेलारूस आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीन आहे. आणि आपला भारत यामध्ये यावर्षी 8व्या स्थानावर राहिलेलं. एकूण पदक जिंकलेत भारताने 29. त्यामध्ये 3 आहेत सुवर्ण पदक, त्यानंतर 6 सिल्वर मेडल आणि 20 कांस्य पदक भारताने जिंकलेली आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 29. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 29 जून. भारतात दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक प्रशांत चंद्र महालनोबिस किंवा PC महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. भारत सरकारनं 2007 मध्ये महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त आणि सांख्यिकी आणि आर्थिक नियोजनातील त्यांच्या व्यापक कार्याची दखल घेऊन हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय सांख्यिकी दिन. हा दिवस भारतामध्ये दरवर्षी 29 जून या दिवशी साजरा केला जातो. नेक्स्ट, NCAER ने भारताचा 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.5%. NCAER म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च ही भारतातील सर्वात जुनी व सर्वात मोठी स्वतंत्र गैर नफा आर्थिक संशोधन संस्था आहे. हिची स्थापना झालेली 1956 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. आणि सध्या पूनम गुप्ता या NCAERच्या DG आहेत. आणि याच NCAERने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 7.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच ट्रायचे नवीन उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
2 अतुल कुमार चौधरी. ट्राय म्हणजे TRAI, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा मराठीमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण. ट्राय ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आहे. 1997च्या कलम 3 अंतर्गत भारत सरकारने स्थापन केलेली एक नियामक संस्था आहे. ती भारतातील दूरसंचार क्षेत्राचं नियामक करण्याचं काम करते. हिची स्थापना झालेली आहे 20 फेब्रुवारी 1997 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत अनिल कुमार लाहोटी आणि नुकतीच या अतुल कुमार चौधरी यांची ट्रायचे नवीन उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, एक्झरसाइज रेड फ्लॅग 2024चे दुसरे संस्करण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संयुक्त राज्य अमेरिका. एक्झरसाइज रेड फ्लॅग अमेरिकेच्या हवाई दलाकडून आयोजित करण्यात येणारा हा एक युद्ध सराव आहे. वर्षातून हा 4 वेळा आयोजित केला जातो आणि यावर्षी भारतासह सिंगापूर, ब्रिटन, नेदरलँड, जर्मनी, अमेरिका हे देश यामध्ये सहभागी झालेले आहेत. भारताकडून पहिल्यांदाच या सरावामध्ये राफेल विमान देखील सहभागी झालेले आहेत. उत्तर असेल यावर्षीचा रेड फ्लॅग 2024 हा युद्ध सराव नुकताच 4 ते 14 जून या कालावधीमध्ये संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये अलास्का या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. चा प्रश्न, नुकतेच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेले राजीव तारानाथ कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सरोद. हे बघा, हे होते राजीव तारानाथ. हे भारतातील एक प्रसिद्ध सरोद वादक होते. यांना 2019मध्ये पद्मश्री आणि 2000 या वर्षामध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि यांचं नुकतंच वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे. उत्तर असेल ते सरोद वादक होते किंवा सरोद या वाद्याशी संबंधित होते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 जुलै. 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन किंवा दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये दिलेलं योगदान, या योगदानाचं स्मरण करण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचा निर्णय 1989 या वर्षामध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जात आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, 18व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ओम बिर्ला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहामध्ये प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाद्वारे 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, ओम बिर्ला. ओम बिर्ला हे राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. पर्याय क्रमांक 2, ओम बिर्ला हे याचं बरोबर उत्तर असेल. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाचे नुकतीच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विक्रम मिस्त्री. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट नियुक्ती समितीने विक्रम मिस्त्री यांची नुकतीच आपल्या भारताचे 35वे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांनी विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतलेली आहेत आणि हे विक्रम मिस्त्री जे ते 1989 बॅचचे IFS अधिकारी आहेत. पर्याय क्रमांक 3, विक्रम मिस्त्री हे याचं बरोबर उत्तर असेल. यासोबत जर आपल्याला असं विचारलं की आपल्या भारताचे पहिले परराष्ट्र सचिव कोण होते, तर उत्तर असेल KPS मेनन. हे आपल्या भारताचे पहिले परराष्ट्र सचिव होते. आता 35वे बनलेले आहेत हे विक्रम मिस्त्री. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन हा दिवस आहे. हा दिवस दरवर्षी 2 जुलै पर्याय क्रमांक 3 या दिवशी साजरा केला जातो. क्रीडा पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा 2 जुलै हा दिवस जगभरात जागतिक क्रीडा पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न आहे, शांघाय सहकार्य संघटनेचे शिखर संमेलन 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कझाकिस्तान. कझाकिस्तानमध्ये अस्ताना या ठिकाणी 3 ते 4 जुलै 2024 या कालावधीमध्ये हे शांघाय सहकार्य संघटनेचं शिखर संमेलन 2024 आयोजित करण्यात आलेलं आहे. भारताच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व या संमेलनामध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केलेलं आहे आणि शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच SCO, दी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन किंवा शांघाय सहकार्य संघटना ही एक युरेशियन राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण
संस्था आहे. भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येनुसार जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे. हिची स्थापना झालेली 2001 या वर्षामध्ये. मुख्यालय आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. आणि सध्या भारत, चीन, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान हे देश या शांघाय सहकार्य संघटनेचे सदस्य देश आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 कझाकिस्तान. नंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलै. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.